नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जर आपण खूप दिवसांनी व्लॉग शूट करतोय, आपण खूप गॅप पडला होता मध्ये, तर आज स्पेशल दिवस आहे। म्हणले की आज आषाढी एकादशी, तर पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा। सो आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे, तर म्हटलं चला आज एकादशी पण आणि व्लॉगची पण सुरुवात करून देऊयात। सो आपले कंटिन्यू व्लॉग येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुम्हाला जो पण पार्ट आवडत असेल तर कमेंटमध्ये करून द्या। सो आता आपण जात आहेत, पहिले आपण फ्रेश वगैरे झालो आहे, तर आपण चाललो आहे आता मंदिरावर। विठ्ठल रुक्माईचं मंदिर इथं जवळच, आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पण बघू शकता, आपण फ्लॅट पण चेंज केला आहे, सो त्याच्यामुळे बॅकग्राऊंड पण चेंज झालेलं दिसतंय। जुना फ्लॅटवर वेगळी गॅलरी होती, तिथं वेगळी आहे। इथं फ्लॅटचं टूर मी नंतर आरामात देईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सो आता तर नाही देणार। सो चला आता पटकन निघूयात। मी आता जस्ट खाली आलेलो आहे, आपला घोडा इथं लागलेला आहे। घोडा म्हणजे तुम्हाला दाखवतोच कुठला घोडा आहे आपला। हो, एवढा भरून गेलेला आहे पावसाळ्याचा भयंकर। त्याला प्रत्येक वेळेस मी जेव्हा धुतो तेव्हा परत दुसऱ्या दिवशी भरतो, धुतो परत दुसऱ्या दिवशी भरतो, असं रेग्युलर चालूच असते। त्याच्यामुळे त्याला धुतलाच नाही, म्हटलं राहू द्या असंच। सो आपला घोडा आहे तो 1 2 3। तर हा आपला घोडा आहे। तर बाईकचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेणार आहे। ही गाडी आपण नवीन घेतलेली आहे, सो कशी वाटली गाडी तर कमेंटमध्ये नक्की सांगा। सो हा कलर आहे गाडीचा, आणि पूर्ण भरून गेलेली बघा। मी जेव्हा पण धुतली गाडी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच भरून जाते पावसाळ्यामुळे, म्हणून मी गाडी धुतलीच नाही यावेळेस। सो आज धुवून टाकू, आज आपण काय पाऊस दिसत नाही, तो आज गाडी पण धुवून घेऊ, वॉश करून घेऊ, आपल्याला वेळ आहे तर। असं मंदिर आहे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त कोरीगाव गेलेलं आहे। मला पण माहीत नव्हतं, मी ॲक्च्युली मॅपला सर्च केलं, इथं रावेतमध्येच आहे। सो जे पण लोक रावेतमध्ये राहत असतील तर ते रावेतमध्ये जे रावेत गावामध्ये, सो तुम्ही येऊ शकता इथं मंदिराला दर्शनाला। तर खूप भारी मंदिर आहे, अजून आत गेलेलो नाही मी। तर चला पटकन आता आत जाऊयात, आणि मग तुम्हाला दाखवतो आत कसं आहे मंदिर। चलो यांचा बळजबरी फोटोशूट चालू आहे बघा। तर एक वारकरी बिचारा रडतोय, त्याला फोटो काढायचा नाहीये बघा। झाली आता पेट पूजा करायचा वेळ आहे, तो आज उपवास आहे, तर खूप भूक लागलेली आहे। आता मी चाललो आहे दीदीकडे, आपल्या प्रिय दीदीकडे। तर आपण जियांशला पण भेटणार आहे, सो आता त्यांच्याकडे चाललो आहे आपण, त्याला भेटूयात, जियांशी गप्पा मारूयात, मस्त जेवण करूयात, मग पुढे बघू आपलं आपलं काम दुसरं जे असेल, आपल्याला गाडी वॉश करायची ते पण काम आहे। सो आजचा दिवस तर असाच चालला जाईल सुट्टीचा, सो हे पण कामं महत्त्वाची, ते पण होऊन जातात म्हणा। सो खूप भारी वाटलं मित्रांनो दर्शन करून, एकदम पीस वाटलं एकदम। खूप गर्दी पण कमी होती, एवढं बरं झालं। मला वाटलं की गर्दी खूप असेल म्हणून जास्त आपल्याला, मला वाटलं की बाहेरूनच करता येईल दर्शन गर्दी असल्यामुळे। सो चांगलं झालं, आपली देवाची कृपा, आपल्याला गर्दी पण नाही भेटली। सो मस्तपैकी दर्शन वगैरे झालं। आता पटकन निघूयात, आणि पाऊस पण तर लागतो आहे, बारीक बारीक पावसाचं वातावरण झालेलं आहे, येऊन मग डोक्यावर आलेला आहे। आपल्याला इथं चालू झालेला आहे पाऊस, आणि मी रेनकोट पण आणलेलं नाही आहे, तो इथं थांबावं लागणार आहे। गाडी इथं लावून दिलेली आहे, तो इथं छत्री एक छत्रीच्या खाली थांबलेलो आहे। पण आता आलोय जियांशकडे, तर हा आमचा जियांश आहे। सो जियांशला सगळं येतं, संडे मंडे। आता आपल्याला बोलून दाखवणार आहे, हां बोल आता। हां हां ट्यूजडे, पुढे जोरात बोल ना। फ्रायडे, पुढे खत्म। माऊली तुकाराम
तुकाराम विठ्ठल विठ्ठल कोण करता असं जी अंश मारता येईन हा गुड बॉय चला पालखी चला हा डर ना मायात काय करून दे तुझी चप्पल कुठं चला करा प्रेस करा हा कुठे चाललो आपण आता खाली काय घेऊ का ब चप्पल जी यांची किती चप्पल क्यूट आहे माझी चला आली कुठे जायचं आपल्याला आता आमचं जी यांच किती हुशार आहे बघा कुठे जायचंय कुठल्या फ्लोअरला जी हा नाही जी करा प्रेस हा बस गुड बॉय आम्ही खाली आलेलो आहे खूप फिरायला तर त्याला चालायचंय खाली पूर्ण पाऊस आहे आणि तो म्हणतोय फिरू द्या ना मला तर खूप मज्जा आली मला जियांश सोबत तुला मज्जा आली का माझ्यासोबत हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा यू ओह यार ये किती औसम है यार तुला जेम्स मामांनी तो काय म्हणशील मला मग थँक्यू मामा पप्पी थँक्यू चला आता पटकन आम्ही वरती चाललो पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे सो आम्ही पटकन जातो वरती मस्त आम्ही आता झोपून राहू झोपायचं ना आता खूप मज्जा आली मला जियांसोबत डे स्पेंड वेल बाय बाय 2 hours later. घोडा मस्त चमकायला लागला आपला आता चलो इस घोड़े पे सवारी करते हुए घर पे जाते हैं मस्त वॉश केली त्यांनी गाडी आपली यू कैन सी इट चलो जल्दी से निकलते बारिश भी चालू होने वाली नाही तर सकाळसारखं अडकून जाऊ आपण आज आहे एकादशी तर संध्याकाळी आता आपल्याला रूमवर मस्तपैकी वडे बनवायचे गरमागरम तर त्याच्यासाठी लागणारे बटर मिल्क तर ते ऑनलाईन येत नव्हतं सो मी एकटाच खाली आलेलो आहे आणि पाऊस जोरात चालू आहे म्हटलं पण ते गरजेचंच आहे ते आणावंच लागणार आहे तर चला म्हटलं बटर मिल्क घेऊन येऊ पायी जाऊन चिकल फुल चिकल ना हो आता बाजार करून घेतलेला आपण मस्त खाय प्यायचं आज उपवासाचं फुल तडाखा आहे रूमवर मस्त वडे बिडे बनवायचे आहेत आज खूप मजा येणार आहे आज आणि खूप स्पेशल वडे बनवणार आहेत इकडे बगरचे वडे आहेत हे बनणं रेसिपी चालू आहे आम्ही तिथं मोबाईलवरनंच पाहिली यूट्यूबवरनं वडे बनवण्यासाठी खास शेफ मिस्टर देशमुख प्रथमेश देशमुख आणि दुसरा आमचा को शेफ तेजस भटकर असे 2 शेफ आपण बोलवलेले आहेत बाहेरून ते बी अकोल्याचे शेफ आहेत यस तर फायनली 2 तासाच्या श्रमानंतर आपलं जेवण बनलेलं आहे आता उपवासाचं ते एकदम खास असणार आहे एक गोष्ट तर खूप खास आहे म्हणजे या जगात कोणी बनवली पण नसेल ते आम्ही रेसिपी बनवलेली आणि ती आयडिया होती प्रथमेश देशमुख यांची तर तुम्हाला आता दाखवतोच मी काय आहे मेनूमध्ये खूप गोष्टी काय नवीन आहेत आर यू एक्सायटेड थाळी बघण्यासाठी म्हणजे उपवासाची जी कोणता बॅचलर करत पण नसेल मला तरी असं वाटतं की एवढं बनवत असतील तर दाखवूयात आपण 1 2 3 टाण तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नवीन आहे ती दाखवूयात ही आहे तर हे काय आहे साबुदाण्याची तिखट शिरा सॉरी चुकलं माझं साबुदाण्याचा तिखट शिरा हा आपल्या हे वडे काढलेत हे मेंदू वडे नाहीत तर हे वडे आहेत कसले रवे कसले भगरचे वडे आहेत चिवडा ही चटणी आपली आणि सगळ्यात महत्त्वाची आवडती गोष्ट काय हे काय
खीर बनवलेली आहे. तर धन्यवाद प्रथमेश देशमुख आणि तेजस दादा यांचे खूप खूप आभार आणि प्रथमेश दादा यांचे पण खूप खूप आभार. त्याने पटकन आपण आता जेवायची सुरुवात करूयात. एकदम भूक लागली जाम. पटपट ताव मारूयात ताटीवर आणि मग डायरेक्ट भेटूयात आपण नंतर. बाय.